आज काय बनवते सांगते पुढे. आज मी मसूरची डाळ आणि तुरीच्या डाळीचं वरण करणार होते, आंबट वरण. मी आज बट्टी बनवलं होते. असं घर किराणा भरलं की गच्च गच्च खूप फ्रेश वाटतं. इकडं मी बट्टीचं इडली पात्रात वाफवून घेते. हे पाण्यात पण गोळे वाफवून घेऊ शकतो. इकडं वाफवून घेतलेले गोळे चेक करून छान असे कट करून घेतले. इकडं तळून घेतले आणि माझी रेसिपी रेडी. विदर्भातली आहे, पण आम्ही पण बनवतो. आमच्या संभाजीनगरला फार चालते हे. इकडे आहोई मदत करत होते. प्लीज माझ्या चॅनल लाईक सबस्क्राईब करा. बाय बाय. लक्ष्मी, माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. इथं मी संध्याकाळच्या जेवणात आंबट गोड वरण बनवणार होते. मसूरच्या डाळ आणि तुरीच्या डाळीचं मिश्र डाळीचं वरण. इकडे छान असं घर आवरून घेतलं होतं. आज एवढं फ्रेश वाटत होतं. हे इडली पात्रात वाफवून घेते मी बट्टीचे गोळे. कोणी कोणी पाण्यात वाफवून घेतं, पण इडली पात्रात वाफवलं त्याला पाणी सुटत नाही. छान असं गोळे वाफवून झाल्या कट करून मस्त तेलात तळून घ्यायचे. हे फुल गॅसवर तळायचे, तेव्हा छान होती ही बट्टी. इकडं आंबट वरण, ठेचा, बट्टी असं काही संध्याकाळचं जेवण रेडी होतं. आहोई मदत करत होते मला तळण्यासाठी. प्लीज माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा. भेटू उद्या. बाय. लक्ष्मी, माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. इथं मी संध्याकाळच्या जेवणात आंबट गोड वरण बनवणार होते. मसूरच्या डाळ आणि तुरीच्या डाळीचं मिश्र डाळीचं वरण. इकडे छान असं घर आवरून घेतलं होतं. आज एवढं फ्रेश वाटत होतं. हे इडली पात्रात वाफवून घेते मी बट्टीचे गोळे. कोणी कोणी पाण्यात वाफवून घेतं, पण इडली पात्रात वाफवलं त्याला पाणी सुटत नाही. छान असं गोळे वाफवून झाल्या कट करून मस्त तेलात तळून घ्यायचे. हे फुल गॅसवर तळायचे, तेव्हा छान होती ही बट्टी. इकडं आंबट वरण, ठेचा, बट्टी असं काही संध्याकाळचं जेवण रेडी होतं. आहोई मदत करत होते मला तळण्यासाठी. प्लीज माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा. भेटू उद्या. बाय. लक्ष्मी, माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. इथं मी संध्याकाळच्या जेवणात आंबट गोड वरण बनवणार होते. मसूरच्या डाळ आणि तुरीच्या डाळीचं मिश्र डाळीचं वरण. इकडे छान असं घर आवरून घेतलं होतं. आज एवढं फ्रेश वाटत होतं. हे इडली पात्रात वाफवून घेते मी बट्टीचे गोळे. कोणी कोणी पाण्यात वाफवून घेतं, पण इडली पात्रात वाफवलं त्याला पाणी सुटत नाही. छान असं गोळे वाफवून झाल्या कट